Welcome to free online classes of physics with Lambos. So, dear students, we studied about the perfect transmittant body, perfect reflecting body, and let us learn about the perfect black body. So, we know that body which is perfect transmittant, it has coefficient of transmission 0, coefficient of transmission 1, but other two coefficients, absorption and reflection, are 0. And the body or object which is perfectly reflector, it has coefficient of reflection 1, but the remaining two, absorption and transmission, 0. This perfect black body can be defined like this: a body which absorbs all the radiant energy incident on it is called an ideal body or perfect black body. म्हणजे जेवढी पण रेडियंट एनर्जी एखाद्या ऑब्जेक्टच्या सरफेसवर इन्सिडेंट झाली आणि ही पूर्ण कंप्लीट रेडियंट एनर्जी जर त्या ऑब्जेक्टच्या सरफेसने ऍब्झॉर्ब केली तर त्या ऑब्जेक्टला किंवा त्या बॉडीला परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणता येईल किंवा आयडियल बॉडी म्हणता येईल. आणि या परफेक्ट ब्लॅक बॉडीसाठी कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन 1 असणार, कारण जेवढी रेडियंट एनर्जी इन्सिडेंट झाली कंप्लीट रेडियंट एनर्जी इज ऍब्सॉर्ब. No transmission, no reflection. That's why coefficient of reflection and coefficient of transmission 0. So let us learn about the characteristics of perfect black body. And first characteristic, of course, about the three coefficients. And we know that for perfect black body, coefficient of absorption is equal to 1. And as addition of three coefficient equal to 0, a plus r plus tr equal to 0, यातील कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन 1 असेल तर रिमेनिंग टू कोइफिशियंट्स 0 असणार. म्हणजे परफेक्ट ब्लॅक बॉडी कडून नो रिफ्लेक्शन, नो ट्रान्समिशन ऑफ इन्सिडेंट रेडियंट एनर्जी. सेकंड कॅरेक्टरिस्टिक सेज दॅट सच परफेक्ट ब्लॅक बॉडी ज्याचा कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन 1 असेल डज नॉट एक्झिस्ट इन नेचर. म्हणजे नेचर मध्ये अशा प्रकारची बॉडी एक्झिस्टच नाही आहे which will absorb all the incident radiant energy on it. But for practical purposes, लॅम्प ब्लॅक या सबस्टन्सला आणि प्लॅटिनम ब्लॅक या सबस्टन्सला आपण ट्रीट करू शकतो ऍज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी फॉर ओनली प्रॅक्टिकल पर्पजेस. व्हॉट इज द रिझन? रिझन इज दॅट लॅम्प ब्लॅक असेल किंवा प्लॅटिनम ब्लॅक असेल, absorbs nearly 97% of incident radiant energy on them. आणि या कारणामुळं लॅम्प ब्लॅकला त्याचबरोबर प्लॅटिनम ब्लॅकला परफेक्ट ब्लॅक बॉडी प्रॅक्टिकली ट्रीट करता येईल. सो द थर्ड कॅरेक्टरिस्टिक इज लाईक दिस: फॉर प्रॅक्टिकल पर्पजेस लॅम्प ब्लॅक असेल, प्लॅटिनम ब्लॅक असेल, which absorbs nearly 97% of the incident radiant energy. Therefore, they are treated as perfectly black body. आता हे लॅम्प ब्लॅक आपल्याला ऍक्च्युअल कसं बघायला दिसेल? लेट अस सी द लॅम्प ब्लॅक पिगमेंट्स थ्रू दिस डायग्राम. सी हियर, इथं एकदम ब्लॅक कलरची तुम्हाला पावडर दिसते पहा. दिस पावडर इज नथिंग बट lamp black substance. It appears as a black, and this one is the lamp black pigments. ज्याच्यावर रेडियंट एनर्जी जर इन्सिडेंट झाली तर त्या रेडियंट एनर्जीचा 97% चा पार्ट याच्याकडून ऍब्झॉर्ब केला जाईल, and remaining 3% will be reflected, will be transmitted. And another practical perfectly black body is a platinum black. Let us see how it looks like. See here, very similar, both the bodies are very similar. This one is having the black appearance in the form of powder. It is, this one is the platinum black. आणि या प्लॅटिनम ब्लॅक वर देखील जर रेडियंट एनर्जी इन्सिडेंट झाली
तरी देखील अबाउट 97% रेडिएट एनर्जी ऍब्झॉर्ब केली जाईल आणि रिमेनिंग 3% रिफ्लेक्ट होईल किंवा ट्रान्समिट होईल. या कारणामुळं लॅम्प ब्लॅकला आणि प्लॅटिनम ब्लॅकला ट्रीटेड ॲज प्रॅक्टिकली परफेक्ट ब्लॅक बॉडी. ही थर्ड कॅरेक्टरिस्टिक होती. आता फोर्थ कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला मी इथंच एक्सप्लेन करतो. एनी सरफेस that absorbs entire radiant energy incident on them does not reflect any energy. म्हणजे आता याचाच विचार करा ना, लॅम्प ब्लॅक किंवा प्लॅटिनम ब्लॅकचा. हा सरफेस जर एंटायर रेडिएंट एनर्जी ऍब्झॉर्ब करत असेल त्याच्यावर इन्सिडेंट होणारी, तर त्यानं रिफ्लेक्टच एनर्जी केली नाही. आणि रिफ्लेक्ट होत नसेल तर त्या ऑब्जेक्टला आपण ब्लॅक अपीरन्स आहे असं म्हणतो. That's why perfectly black body appears as a black. हे आपण फोर्थ कॅरेक्टरिस्टिक मध्ये एक्सप्लेन करू शकतो. What that fourth characteristic says? Any surface that absorbs the entire radiant energy incident on it. म्हणजे ज्या सरफेसवर रेडियंट एनर्जी इन्सिडंट झाली आणि जर ती एंटायर रेडियंट एनर्जी त्याने ऍब्झॉर्ब केली तर it does not reflect any energy from it. Therefore, that object appears black. That object appears किंवा that surface appears black. जसं की लॅम्प ब्लॅक असेल, प्लॅटिनम ब्लॅक असेल, त्याचा अपीरन्स ब्लॅक आहे. But this is actually not true. It is not necessary that perfect black body should appear as a black. याचं कारण काय आपण फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक मध्ये समजावून घेऊया. इट इज नॉट नेसेसरी दॅट परफेक्टली ब्लॅक बॉडी शुड अपियर ॲज अ ब्लॅक. त्याचं रिझन सांगतो. वी ट्रीट सन ॲज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इव्हन दो इट लुक्स व्हाईट. त्याचं कारण काय, तर ज्यावेळी एखाद्या परफेक्टली ब्लॅक बॉडीला तुम्ही हीट करता टू हाय टेम्परेचर, that body emits radiations of all possible wavelengths. जर अशा ऑल पॉसिबल वेव्हलेंथच्या रेडिएशन इमिट होत असतील एखाद्या बॉडीकडून तर त्या बॉडीला तुम्ही परफेक्टली ब्लॅक बॉडी ट्रीट करू शकता. सनच्या बाबतीत हेच होत आहे. सन is at very high temperature. It is continuously emitting radiations of all possible wavelengths. That's why sun can be treated as perfectly black body even though it looks like white. म्हणजे असं काही इम्प्रेशन आपल्या मनामध्ये राहील नको की परफेक्टली ब्लॅक बॉडी शुड अपियर ब्लॅक जस्ट लाईक लॅम्प ब्लॅक अँड प्लॅटिनम ब्लॅक. इट कॅन अपियर व्हाईट ऑल्सो. व्हॉट इज द क्रायटेरिया? द क्रायटेरिया इज इन द सिक्स्थ कॅरेक्टरिस्टिक. यू कॅन रीड दिस. When perfectly black body is heated, it emits radiation of all wavelengths. Sun is doing that. That's why sun is considered as perfectly black body. आता सेव्हन्थ आणि लास्ट कॅरेक्टरिस्टिक परफेक्टली ब्लॅक बॉडीची. अ गुड ऍब्झॉर्बर ऑफ हीट इज ऑल्सो अ गुड इमिटर ऑफ हीट. परफेक्ट ब्लॅक बॉडी इज गुड और आयडियल ऍब्झॉर्बर ऑफ हीट. मग जो गुड ऍब्झॉर्बर असतो तोच गुड इमिटर असतो हीटचा, बट बॅड रिफ्लेक्टर अँड बॅड ट्रान्समिटर असतो. आता हीच सेव्हन्थ जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ही सेव्हन्थ कॅरेक्टरिस्टिक परफेक्टली ब्लॅक बॉडीची आपण एका क्वेश्चन साठी एक्सप्लेन करणार आहोत. क्वेश्चन कसा आहे पाहतो. एक्सप्लेन व्हाय गुड ऍब्झॉर्बर्स आर ऑलवेज गुड इमिटर्स अँड पुअर ऍब्झॉर्बर्स आर ऑलवेज पुअर इमिटर्स. म्हणजे ही कॅरेक्टरिस्टिक ऍक्च्युली परफेक्ट ब्लॅक बॉडीची आहे आणि याला आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे जे गुड ऍब्झॉर्बर्स असतात ते नेहमी गुड इमिटर्स पण असतात आणि जे पुअर ऍब्झॉर्बर्स असतात ते पुअर इमिटर्स असतात. हे एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. वाळवंटामध्ये म्हणजे डेझर्ट्स मध्ये डेज आर व्हेरी हॉट अँड नाईट्स आर व्हेरी कोल्ड. हे एक्झाम्पल तुम्हाला जर समजावून घेतला तर या क्वेश्चनचा आन्सर वाय गुड ऍब्झॉर्बर्स आर ऑलवेज गुड इमिटर्स हे कळेल अँड वाय पुअर ऍब्झॉर्बर्स आर ऑलवेज पुअर इमिटर्स याचा देखील मिनिंग कळेल.
So desert मध्ये why the days are very hot, why the nights are very cold during the summer season? You can expect this. तर डेझर्ट मध्ये जी सँड असते म्हणजे वाळू असते, रफ असते, त्यामुळे दिवसाभरामध्ये जी सनलाईट त्याच्यावर इन्सिडेंट होईल त्या सनलाईट मधील रेडिएशन या सँड कडून कम्प्लीट ऍब्झॉर्ब होतील, मॅक्झिमम ऍब्झॉर्ब होईल. त्यामुळे त्या सँडचं तिथले पूर्णपणे जी लँड असेल त्याचं टेम्परेचर राईज होईल अँड डेज बिकम्स व्हेरी हॉट. पण ज्या वेळेला नाईट होणार रात्रीच्या वेळी या सँड कडून ऍब्झॉर्ब रेडियंट एनर्जी कम्प्लिटली इमिट होईल आणि रेडियंट एनर्जी इमिट होत असेल तर त्याचं टेम्परेचर कमी होईल. And that's why at the night temperature falls down and it is very close to 0 degrees Celsius. So because of this, sands are good absorber of heat and good emitter of heat also. So these are the reasons why in deserts days are very hot and nights are very cold. तर या एक्झाम्पल वरून आपण या क्वेश्चनचा मिनिंग समजावून घेतला. लेट अस ट्राय टू फाइंड द मिनिंग ऑफ दिस क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ डायग्राम ऑल्सो. सो लेट अस रेफर दिस डायग्राम. या डायग्राम मध्ये आपण दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केलेले आहेत. दिस इज फर्स्ट ऑब्जेक्ट अँड दिस वन इज द सेकंड ऑब्जेक्ट. आणि काय आहे ह्या ऑब्जेक्टचं वैशिष्ट्य? दिस बोथ द ऑब्जेक्ट्स आर ओपेक टू द थर्मल रेडिएशन्स, ओपेक टू द रेडियंट एनर्जी. म्हणजे या ऑब्जेक्टचा कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 0 आहे. या दोन्हीही ऑब्जेक्ट मधून थर्मल रेडिएशन्स पास होणार नाहीत. बोथ द ऑब्जेक्ट्स विल नॉट अलाउड टू पास द थर्मल रेडिएशन्स थ्रू देम. मग इन्सिडेंट रेडियंट एनर्जी जी आहे ती जर इन्सिडेंट रेडियंट एनर्जी या ऑब्जेक्ट कडून एकतर ऍब्झॉर्ब होणार किंवा रिफ्लेक्ट होणार. ओनली टू पॉसिबिलिटीज बिकॉज both the objects are opaque to the thermal radiations. So such two objects we have considered here. And both the objects are maintained at same temperature. दोन्ही ऑब्जेक्ट आपण सेम टेम्परेचरला मेंटेन केलेले आहेत. हे फर्स्ट आणि हा सेकंड. इथंच बघा पहिल्यांदा. At the same time, surface area of both the objects are same. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्टचा सरफेस एरिया सेम आहे. Both the objects are having identical surface area and having the maintained at same temperature also. And both the objects are also opaque to thermal radiation. म्हणजे रेडियंट एनर्जी त्यामधून पास होणार नाही. जी पण रेडियंट एनर्जी त्यांच्यावर इन्सिडेंट होईल त्यातला काही पार्ट ऍब्झॉर्ब होणार, काही पार्ट रिफ्लेक्ट होणार. नो ट्रान्समिशन. ओके. आफ्टर दॅट सपोज the surface of this object, first हा ऑब्जेक्ट आहे ना याचा सरफेस is painted by black color. म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्टचा सरफेस किंवा पूर्णपणे आपण त्या ब्लॅक फर्स्ट ऑब्जेक्टला ब्लॅक कलरचं कोटिंग दिलंय असं समजा. अँड द सरफेस ऑफ सेकंड ऑब्जेक्ट इज वेल पॉलिश्ड, हायली पॉलिश्ड किंवा त्याच्यावर आपण सिल्वर कलरचं कोटिंग दिलेलं आहे. अशा पद्धतीनं दोन्ही सरफेसेस आयडेंटिकल कशा बाबतीत आहेत? बोथ आर ऑपेक टू थर्मल रेडिएशन्स, बोथ आर मेंटेन्ड ॲट सेम टेम्परेचर, बोथ आर हॅव्हिंग सेम सरफेस एरिया. बट फर्स्ट ऑब्जेक्ट इज कोटेड विथ ब्लॅक पेंट अँड सेकंड ऑब्जेक्ट इज कोटेड विथ सिल्वर पेंट किंवा वेल पॉलिश्ड केलंय आपण सेकंड ऑब्जेक्टला. तुम्ही त्याच्या सरफेसचं नेचर बघू शकता. दिस इज वेल पॉलिश्ड किंवा सिल्वर कोटिंगचा सरफेस केलाय त्याचा. आणि इथं फर्स्ट ऑब्जेक्ट इट इज पेंटेड बाय ब्लॅक कलर. नाउ radiant energy is allowed to incident on both the object painted with black and painted with silver coating. So it is observed that when radiant energy is incident on surface of object black painted, म्हणजे या फर्स्ट ऑब्जेक्टच्या सरफेसवर रेडियंट एनर्जी इन्सिडेंट झाली, it is observed that most part of that radiant energy is absorbed. Most part of that incident radiant energy is absorbed by the surface.
of this object, and very little part of radiant energy is reflected only. But when the same amount of radiant energy is incident on the surface of silver coated object, it is observed that most part of the incident radiant energy is reflected. You can see the arrow. Most part of the radiant energy is reflected, but very small part of the radiant energy is absorbed. मग सिल्वर कोटेड ऑब्जेक्टनं स्मॉल रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब केली आणि ब्लॅक कोटेड ऑब्जेक्टनं मॅक्झिमम रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब केली. मग जर रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब होत असेल तर त्याचं टेम्परेचर पण त्या पद्धतीनं चेंज होणार. याचा अर्थ ब्लॅक कोटेड ऑब्जेक्टचं टेम्परेचर शुड राईज व्हेरी हाय compared to silver coated object. But what is the condition? Both the objects should be maintained at same temperature. So in order to maintain the same temperature of the both objects, what is necessary? The rate of absorption of thermal radiation must be equal to rate of emission by the both the objects. जर असं झालं म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्टनं जेवढं थर्मल रेडिएशन ऍब्झॉर्ब केलेले आहे तेवढीच थर्मल रेडिएशन इमिट करायला पाहिजे. आणि सेकंड ऑब्जेक्टनं देखील म्हणजे सिल्वर कोटेड ऑब्जेक्ट जो आहे जेवढं थर्मल रेडिएशन ऍब्झॉर्ब केली तेवढीच थर्मल रेडिएशन इमिट केली तरच both the objects will be maintained at again same temperature. Isn't it? So the rate of absorption of both the objects must be equal to rate of emission, so that once again both the objects will be maintained at same temperature. मग कोणाचा rate of absorption जास्त आहे? The object which is black painted and the object which is coated with silver, याचा rate of absorption less आहे. मग ज्याचा रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन जास्त आहे त्याचा रेट ऑफ इमिशन पण जास्त असला पाहिजे. सो ब्लॅक कोटेड ऑब्जेक्ट ऍब्झॉर्ब्स द मोस्ट, हेन्स इट मस्ट रेडिएट मोस्ट. म्हणजे ब्लॅक कोटेड ऑब्जेक्टचा रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन जास्त आहे म्हणून त्याचा रेट ऑफ इमिशन पण जास्त पाहिजे, सो ऍज टू मेंटेन द सेम टेम्परेचर. वाईल सिल्वर कोटेड ऑब्जेक्टचा रेट ऑफ ऍब्झॉर्प्शन लेस आहे. That's why its rate of emission should be less so as to maintain the same temperature. And this explains that a good absorber of heat is always good emitter of heat. And poor absorber of heat is always poor emitter of heat. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला the object which is coated with black, see here, a black painted object, this one is good absorber of heat and also good emitter किंवा radiator of heat. And the object which is well polished, highly polished or coated with silver is poor absorber of heat. You have written here. And also poor emitter of heat. Poor absorber जो असेल always poor emitter असेल. याचा आणखी एक मिनिंग तुम्हाला सांगता येईल. इट इज ॲज इफ, इथं पहा म्हणा, रेडिएशन फ्रॉम इनसाइड ऑफ द वेल पॉलिश्ड ऑब्जेक्ट. इथं पहा हा जो ऑब्जेक्ट आहे ना इट इज वेल पॉलिश्ड किंवा इट इज सिल्वर कोटेड. आणि जर रेडिएंट एनर्जी इनसाइडला त्याची असेल तर ती इनसाइड रेडिएंट एनर्जी व्हेन इट hits the surface of that object, at that time most part of that radiant energy is retained inside the body, reflected back into the object, and very small part of radiant energy is only emitted. म्हणजे जो ऑब्जेक्ट हायली पॉलिश्ड असतो किंवा सिल्वर कोटेड असतो त्याच्या इनसाइडला जर रेडिएंट एनर्जी असेल तर ती रेडिएंट एनर्जी व्हेन इट हिट्स द सरफेस of that object, most part of that radiant energy is reflected back into the object and retained into the object. You can see here. And very little part of it is emitted. And this is the reason why the walls of thermos are silvered.
The walls of the hot pots are silver. म्हणजे आपल्या घरी जे हॉटपॉट्स यूज करता किंवा थर्मास यूज करता अन्न पदार्थ किंवा चहा किंवा दूध गरम ठेवण्यासाठी, तर त्या थर्मास मधील जे चहा असेल किंवा दूध असेल ते जवळपास 5 to 6 आवर गरम राहतं. त्याचं कारणच हे आहे. थर्मासमध्ये ज्यावेळेला तुम्ही एखादं हॉट लिक्विड ठेवता, त्या हॉट लिक्विडमध्ये जी काय रेडियंट एनर्जी असते, ती रेडियंट एनर्जी त्या थर्मासच्या वॉलवर इन्सिडेंट झाल्यानंतर मोस्ट पार्ट ऑफ दॅट रेडियंट एनर्जी गेट्स रिफ्लेक्टेड बॅक into that thermos. That's why its temperature is maintained and very little part of it is emitted. That's why after 5 to 6 hours, the temperature will start decreasing. So you can easily clear that. A poor absorber, आता हा जो सिल्वर कोटेड सरफेस आहे, एकदम कमी प्रमाणात त्याने हीट ऍब्सॉर्ब केली. So it is poor emitter. Secondly, you can say, जर ती रेडियंट एनर्जी इनसाइड ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट असेल, so radiation from inside of the black painted object, it happens. When it hits the surface of that object, what happens? Most part of that radiant energy is absorbed there. या सरफेस कडून मोस्ट पार्ट रेडियंट एनर्जी ऍब्झॉर्ब केलेला आहे. And that radiation finds itself on the outside of that surface, and from that it is strongly emitted. So in this way we come to conclusion that every good absorber of heat are always good emitters, and poor absorbers are always poor emitters. I hope you will clear this meaning of that question very easily. Okay, with this we will stop here. Thank you, friends.